रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य मराठी कथा स्वरूपात तसेच ओविसह या महात्म्याचे श्रवणाने व पठणाने अधिक पुण्यफल प्राप्त होते। या अगोदर आपण अध्याय 1 ते 17 पाहिले आहेत। आज आपण अध्याय 18 पाहणार आहोत। तुम्हाला जर आजचा अध्याय आवडला तर कमेंट मध्ये जय श्री कृष्ण लिहा व चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग भगवान श्री कृष्णाला वंदन करून अध्यायाला सुरुवात करू। जय श्री कृष्ण। अध्याय 18 पंचपर्वाची माहिती। लक्ष्मी म्हणाली, देवा, मौन भोजनाचे महत्व मला पटले, पण अधिक मासातील अति पुण्यकारक अशी पंचपर्वे कोणती? तिच्या त्या प्रश्नावर भगवान विष्णू म्हणाले, हे मनोरमे, त्या पंचपर्वाची माहिती मी तुला थोडक्यात सांगतो। वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावस्या आणि द्वादशी ही ती 5 पर्वे आहेत। प्रत्येक पर्वाचे महत्व आगळेच आहे। प्रथम वैधृती या पर्वाची माहिती पहा। ज्या दिवशी अधिक मासातील वैधृती हे पर्व असेल त्या दिवशी स्नान, दान आणि होम ही कृत्ये यथाशक्ती करावीत। त्यामुळे मी विष्णू प्रसन्न होऊन त्या भक्ताचे मनोरथ पुरवितो, कारण हे पर्व फारच पुण्यकारक आहे आणि श्रेष्ठ आहे। या पर्वणीत दूध, तूप, तीळ आणि फळे या वस्तू ब्राह्मणाला दान द्याव्यात। 16 पाने, 16 सुपाऱ्या यांचे विडे दान करावेत। विष्णू सहस्रनामांचा उच्चार करावा। या वैधृती पर्वात स्नान, दान, होम ही व्रते केल्यामुळे भक्त प्रल्हादाला इंद्रपद मिळाले। इंद्राची गेलेली संपत्ती त्याला परत मिळाली। अशी कितीतरी उदाहरणे आहेत। आता व्यतिपात या पर्वाची माहिती तुला सांगतो। व्यतिपात हा योग आला तर त्याचे फळ मोठे आहे। या दिवशी सोने किंवा धान्य दान करावे, ते पुण्य मोठे असते। 13 या संख्येत नारळ, केळी, खजूर, द्राक्षे, आंबे, फणस इत्यादी जी फळे देता येतील ती पूजा करून दान द्यावीत। तीळ आणि एखादे ताट दान करावे। दर महाव्यतिपात योग असतो त्या दिवशी सुद्धा स्नान दान केले तर पुण्य लाभेलच, पण अधिक मासातील व्यतिपात पर्व त्या सर्वात जास्त फलदायी आहे। भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणाले, हे इंदिरे, आता तुला तिसरे पर्व म्हणजे पौर्णिमा या पर्वाची माहिती थोडक्यात सांगतो। अधिक मासात पौर्णिमेचे पर्व साधून स्नान दानादी पुण्यकृत्य केली तर ब्रह्मदेव स्वतः प्रसन्न होतो। अधिक मासातील स्नानाचे नियम पाळून अगदी पहाटे स्नान करावे। नंतर इष्टदेवता, आराध्य देवता आणि भगवान पुरुषोत्तम यांची विधीपूर्वक निष्ठेने पूजा करावी। या दिवशी सोने, जमीन किंवा धान्य, कपडा वगैरे मोलाचे दान सत्पात्री ब्राह्मणाला द्यावे। वर्षातील 12 महिन्यांचा 12 पौर्णिमा जशा देवकार्याविषयी प्रसिद्ध आहेत, त्याही पेक्षा अधिक मासातील ही 3 वर्षांनी येणारी 13वी पौर्णिमा अधिक श्रेष्ठ आहे। चैत्री पौर्णिमेला हनुमान जन्म, वैशाखी ज्येष्ठी पौर्णिमेला वट सावित्री, यम पूजा, श्रावणी रक्षाबंधन, आश्विनी कोजागिरी, लक्ष्मी पूजन, कार्तिकी त्रिपुरी शिवपूजा, माघ पौर्णिमा श्री मोहिनीराज पूजा, फाल्गुनी हुताशनी अशा पौर्णिमा महत्वाच्या। त्यापेक्षाही 13वी अधिक मासातील पौर्णिमा भगवान पुरुषोत्तमाच्या पूजेची फारच पुण्यकारक आहे। आता अमावस्येचे गुण सांगतो। अमावस्या ही पितृतिथी आहे। 12 महिन्यातील अमावस्या तिथीला पुत्रांनी आपल्या पितरांना श्राद्ध कर्मे करून संतुष्ट केले पाहिजे। पितृतिथीला श्राद्ध चुकून राहिलेस तर ते श्राद्ध भाद्रपदातील सर्व पितरी अमावस्येला करतात, पण अधिक मासातील ही 13वी अमावस्या म्हणजे पंचपर्वातील विशेष असे पर्व आहे। या दिवशी स्नान करून आपल्या पितरांच्या नावाने श्राद्ध तर्पण करून यथाशक्ती अन्नदान, वस्त्रदान, तीळदान, पात्रदान वगैरे दाने द्यावीत। देवपूजेपेक्षाही पितृपूजा अत्यंत श्रेष्ठ असते। आपले पितर जर असंतुष्ट राहिले तर त्या बाधेमुळे आपणावर अनेक संकटे येतात, म्हणूनच हे अमावस्या पर्व चुकू नये। अध्याय 18 श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः। जय जयाजी मंगलधामा, मंगल नाम तुझे आत्मया रामा, चराचर फला कित द्रुमा, नाम अनातीत तू, अमंगळ हे माझी काया, मंगळ नाम तुझे हे रघुराया, मंगल जननी दुहिता, करी छाया कृपेची तव कृपा बळे समस्त, वदेन म्हणतो समग्र ग्रंथ, तो सिद्धी पाववी समस्त, ठेवी वरद हस्त शिरी माझ्या, ऐका श्रोते जन सादर, मल महात्म परिकर, लक्ष्मी नारायण संवाद थोर,
भावे साचार परिसिजे पूर्वी मेरू गिरीचे दक्षिण पारे विंध्याद्री पर्वत निर्धारी नर्मदा वाहे अमृतमय नीरी वृक्ष तिरी शोभती नाना वृक्ष शोभिभीत नारी केळी फळभारे लवत ताडमाड खर्जुरी शोभत वृक्ष शोभती नाना परी तेथे हंस कारंडक चक्र वाके मयूर चातक बदके मूषक नकुळ बिडाळके आनंदे देखे खेळती तेथे ऋषी समुदाओ भरवा स्नान संधे आराधिती उपा धवा येशगण गंधर्वाते ते धवा आराम रमवी सर्वाते तेथे भवानी सहित क्षूळपाणी क्रीडार्थ येताती तयवनी ऐसी ते परम शोभत स्थानी अनुपम्य न वदवे तेथे भृगु नामे एक नगरी परम रमणीय परी सदा वास्तव्य अमरपुरी तप आदरे करिताती तव तया नगरी एक ब्राह्मण भृंगू वंशज सकुलीन वेदाध्यायी परम निपुण ज्योतिषी पूर्ण सिद्धांती नाम तया कुळशर्मा जाणे सर्व धर्म अधर्मा तयाची भार्या उपरमा कुशावती नामतीयेचे तिच्या उदरी कन्यारत्न प्रसवली ते गुणाधिधान रूपे परम लावण्य नाम जान मेधावती एकुलती एक वंशस्थळी अति सुंदर रूपागळी उनी तिज पुढे नेषद बाळी बहु आगळी चतुरपणे ओठाजीचे अति आरक्त गौरांनी शोभिवंत सिंहाकृती कटी शोभत मृगनेत्री गजगामिनी प्राप्त होता षोडश वर्षे उच्च चमकती जंभीरा ऐसे पीतवर्ण साजिरे सरसे देखता मानस संतोषे तपिये विसरले तपा जपिये विसरले जपा पाहता जियेचे स्वरूपा वीर्य ढळे क्षणार्धे ऐसी ते लावण्याची ज्योती पाहता नेत्र तटस्थ होती पिता अलोकिता तये प्रती झाली उपरती मृगांक मग पितयाचे वर विचार करिता झाला साचार पद्मनाभ एकद्विज कुमार अति सुंदर सुलक्षणी वेदशास्त्र संपन्न होती मान्यता विशेष सर्वाठाई घटितार्थ पाहून ते समयी तिथी निश्चये पै केला सालंकृत कन्यादान करुण अर्पिले कन्यारत्न 4 दिवस सोहळा संपूर्ण ब्राह्मण भोजन यथाविधी काही एक दिवस स्वरू मंदिरी राहिली सीते सुंदरी उभयंता प्रीती पडिभारी न सोडिती एकमेका क्षण एक वियागे व्यथा सहन होईना उभयंता तव देव योग विचित्रता न सोडी सर्वथा कवनाते एकदा नर्मदा तीरी विप्रकुमार जल क्रीडा करिता निर्भर सन्निध पातला एक मगर नेला ओढणी पाताळा तीरी होता तो समुदाव हाहाकार करीती जो सर्व ग्रामवासियांनी घेतली धाव मात जाणविली पितयाते वक्षस्थळा ताडिती माता पिता श्वशुरासहित धावली कांता शोक करीती माता पिता हा जगन्नाथा केले काय मुत्तिका घेऊन वदनी घातील असे ते कामिनी कोठवरी भोगू वैधव्य वथा जन म्हणती हे ललना आता करील काही नेनवे बुडाले माझे जहाज ओस पडली माझी सेज सौभाग्य दग्ध झाले आज बोलू गुज कवनाते ऐसा विलाप करिता ते कांता पिता सांबरी तियते तत्वता परीन सोसवे दुःख अवस्था सावरून पिता धरी बळे पहा नाही कोणी कोणाची अवधी सांगाती सुखाची वेळ येता मृत्यू काळीची अंती एकला ती जातसे या लागी सज्ञान जनी पर्वताते आत्मसाधनी सुटे काळ भयापासूनी ऐसे जनी वर्ताते कवनाची माता कवनाचा पिता कवनाची कांता कवन दुहिता बंधू भगिनी हे तत्वता आप्त सोयरे समग्र कवन नाही कोणाचे अंती जाणे लागे नेमाचे या लागी सार्थक जन्माचे करासाचे बापानो पहा परवाही बुडाला विप्रकुमार तया ते टाकून परिवार परत जे झाले एरा एर लहान थोर सर्वही ऐसे लोटता बहुत दिवस वैधव्य दशा सतीस जिताची मृत्यू श्रीयस भोगिता वैधव्यास जानपा दिवस न लोटेची सर्वथा न सरे वैधव्याची व्यथा आयुष्यही न सरेची तत्वता मरणावस्था सती ते तव एके काळी ते सुंदरी स्नानार्थ पातळली नर्मदा तीरी तेथे पुराण श्रवणी क्षणभरी अवकाशे बैसली असे तेथे निरोपण निघाले मल महात्मा पुण्यागळे स्नान दान करिता एक वेळे प्राप्त सोहळे वैकुंठी ऐसा विश्वास धरुणी अंतरी गृही पातली ते सुंदरी मग मृदुवचने प्रार्थना करी ते अवसरी पितयाची म्हणे ताता एकवचन वैधव्य व्यथान लोटे जान तरी उपाव करू कवन सांगा मज लागुनी स्वामिया
ती येते पावन दुःख भरित पिता नेत्री अश्रुस्रवत म्हणे बाई एकमात करी व्रत मल महात्म परी संपूर्ण भरत आला मास उर्वरित राहिला एक दिवस तरी तू आचरेत स्नानदानास मौन नक्तास आचरावे उपरी करू उद्यापन यथाविधी ब्राह्मण संतर्पण केलिया घडे महापुण्य सत्य जान शुभानने जैसा संपूर्ण ग्रंथ न ऐकता शेवटील अध्याय ऐकता फळ लादे हो तत्वता संपूर्णता प्राप्त होय तैसेची हेही व्रत जान करी तू एकची दिन मनोरथ पुरविता भगवान श्री जनार्दन दयाळू ऐसी ऐकता पितयाची वार्ता बहुत हर्ष भरित ते दुहित प्रातः काळी स्नानार्थ तत्वता नर्मदा तीरी पातली संकल्पयुक्त स्नान सारुणी परतली स्वगृहा कामिनी मग सत्पात्र विप्र बोलावुनी बैसे भामिनी पूजेते त्रय त्रिदिश दशक देख अपुम केले सुरेख ऋतसहित शर्करा मिश्रित कास्यपात्री संपादी कुंभ घट स्थापुनिया पूजन करी लवलाया चित्ती भावार्थ धरुनिया विप्रवर्या अर्पितसे दक्षिणे सहित वस्त्र अलंकारा द्विजा पूजी ते सुंदरा मग मौन्य करुणी नक्त विचारा सर्वेश्वरा भजतसे स्वपंक्ती विप्रभोजना सारिती झाली ते ललना प्रातः काळी उद्यापना पिता जान करवितसे षड्स अन्ने निजपुनी मृतपाचिनी पायसांनी द्विजा बैसोनी भोजनी दक्षिणादानी विधियुक्त यथा काळे फळे आणुनी ब्राह्मणाते अर्पी दक्षिणादानी ओटी भरून सुवासिनी नमस्कारुनी बोलवित ऐसे उद्यापन करुणी भावार्थ बळे प्रसन्न शूळ पाणी विमान आले स्वर्गीहून शिवगरणी मंडित पै घंटारव होता अपार माझी शिवगण आणि किन्नर वाद्ये वाजती अपार सुरवर तटस्थ ठेले ऐसे विमान उतरता भूतळी दिव्य रूप केली ते बाळी सर्वा देखता उद्धरोन गेली आश्चर्य सगळी पै केले म्हणती एकदिनीचा व्रत प्रभाव तात्काळ उद्धरली पहाव ऐसा कृपाळू लक्ष्मणा हो लीला लाघव दाखवितसे असो ते विप्रसूता शिवाजवळी नेली तत्वता एरी चरणी ठेवून माथा विश्वनाथा नमियेले नमस्कारुनी पार्वती ते स्तुती वादे पर्वते स्तवनाते जोडून या बद्ध हस्ते मुखी करते नामघोष जय शंकर सदाशिवा कर्पूर गौरा उमाधवा भक्तवरदायका प्रिय माधवा सोडविले भवा पासुनी म्हणे उदारा त्रिनयना कंठवागधारा व्याळभूषणा वृषभध्वजा भक्त पाळना दानव निक्रदना दयानिधे मितव मतिमंद अपराधी कृपा सागर तू दयानिधी देऊन पूर्ण कृपा औषधी भव भय व्याधी निवारिली ऐसा स्तुतिवाद करुणी मस्तक ठेविला शिवचरणी संतोषयुक्त झाली भवानी देखून नयनी ती येते निरखून पाहे भवानी तव कुंकुमही न वदनी म्हणे धवरहित हे कामिनी जाणवले मनी जन्म जाते मग आश्वासुनी ती येते सान्निध्य बैसविली निरुते नाना उपभोग सयचित्ते पूर्वी तियेचे भवानी ऐसे लोटिले कित्येक दिवस तव एके दिवशी श्रीनिवास शिव भेटीस अनयास कैलासापै आले नमोनिया कैलास राना एरा एर करुणी हास्यवदना देखो निया अभ्युस्तनाना रमा रमना बैसविले स्वागत पुसोनी सकळ वाराणसी चालले तात्काळ विमान रुडते वेळे भवानी सहित निघाले सवे घेतली मेधावती काशीपुरा पालित्वरित गती अनुपम्य रचना तिये स्थिती देखून मनी आनंद म्हणून आनंद वन म्हणती अमृतवाहिनी भागीरथी जे त्रिपथगामिनी विख्याती जन तरती बिंदू मात्रे तेथे वास्तव्य निळकंठ करिता झाला वरिष्ठा केशव राज दैवत श्रेष्ठ स्थापी निळकंठ आदरे तव तेखे अकस्मात मेधावती देखली झाली पार्वती खेद खिन्न वैधव्यसती ग्लान वदने देखिली मग प्रार्थुनी विश्वनाथा म्हणे हे सती वैधव्य व्यथा न साहेची सर्वथा निवारी कृपावंता हे भोळा उदार कर्पूर गौरा देता झाला अक्षयीवर अक्षयी सौभाग्य अपार होऊ शंकर बोलिला तैपासुनी नाम जान मंगळा गौरी ठेवी त्रिनयन दिदलेत भुवन स्थापिली जान वाराणसीये तैपासुनी नाम विख्यात म्हणती मंगळा गौरी सत्य जन यात्रेसी जाती नित्य घेती दर्शन आदरे इतर देशीचे यात्रेकरी जाती ते नामिती मंगळा गौरी हे प्रचिती अद्यापवरी सर्वत्र नेत्री देखती ऐसीत हे मेधावती विप्रदुहिता एक देणी व्रत आचरता वैधव्याची निवारुणी व्यथा
अक्षयी सौभाग्य जे झाली, ऐसे हे मला महात्मा जाण. लक्ष्मी ते सांगे जनार्दन, तेची प्राकृत भाषा श्रोते जन. करोत श्रवण आदरे, शास्त्र प्रचिती साक्षीभूत. मनी धोरणी शुद्ध भावार्थ, भावे आचरवा हे व्रत. सर्व आघात न सोहे, शिवपुराणीची ही कथा. पद्मपुराणी असे तत्वता, तेची प्राकृत भाषे तुम्हा आता. श्रवण पंथा निवेदिली, तया मंगळा गौरीचे दर्शन. मंगळ होती सर्वही जन, शंकर गौरी तुष्टमान. होय कल्याण सर्वा ठाई, तरी नर अथवा नारी. बाळ अथवा वृद्ध सुंदरी, लाभ सारिखा सर्वापरी. व्रत निर्धारी आचरता, इति श्री अधिक मास महात्म ग्रंथ. पद्मपुराणीचे संमंत, मनोहर सुत विरचित. अष्टदशोध्याय गोडा, श्री कृष्णार्पणमस्तु.